जेव्हा मी माझ्या भाभीला बाथरूमच्या दाराशी उभी राहून काहीतरी असे करताना पाहिले, जे पाहण्याचा मला काही हक्क नव्हता. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले, हात-पाय थंड पडले, पण डोळे हटवता आले नाहीत. तो क्षण आजही माझ्या रक्तातून वाहतोय. मी विक्रम शर्मा. आमच्या घरात एकूण 8 भाऊ राजेश, त्याची पत्नी प्रिया, त्यांची 2 वर्षांची मुलगी रिया, त्यांची 2 वर्षांची मुलगी रिया, माझी लहान बहीण निशा आणि दादीजी. घर जुने आहे, लाकडाच्या जिन्या किंचाळतात, भिंती पातळ आहेत आणि रात्री प्रत्येक आवाज पूर्ण घरात गुंजतो. त्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता. मी ऑफिसवरून थकून आलो होतो. भाभी प्रिया स्वयंपाकघरात चहा बनवत होती. त्यांची पाठ माझ्या दिशेने होती. साडीचा पल्लू थोडासा सरकला होता. खांद्यावर घामाच्या छोट्या छोट्या थेंब चमकत होते. त्यांनी वळून मला पाहिले आणि हसले. ते हास्य जे नेहमी माझ्या छातीत एक विचित्रसी हलचल निर्माण करायचे. देवरजी, चहा प्या, थकल्यासारखे दिसता आहात. त्यांच्या आवाजात एक वेगळीच मिठास होती, पण त्यांच्या डोळ्यात जणू काही अनकही कहाणी दडलेली होती. प्रिया भाभी 20 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या लग्नाला अजून फक्त 3 वर्षेच झाली होती. गोरी, नाजूक शरीर, पण त्यांच्या अंगात असे आकर्षण होते की पाहणाऱ्याला पुन्हा पुन्हा बघायला लावायचे. स्वभावाने शांत आणि अपनत्वाने भरलेली त्यांची उपस्थिती घरातील वातावरण बदलून टाकायची. राजेश भाऊ अनेकदा आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर राहत असत. त्यामुळे अनेकदा घरात बहुतेक वेळ आम्ही दोघेच असायचो. मी चहाचा कप घेताना अनावधानाने त्यांचा हात स्पर्श झाला. फक्त एका क्षणाची गोष्ट होती, पण त्या क्षणात विजेसारखी धक्का बसला. त्या छोट्याशा स्पर्शाने जणू वातावरणात एक विचित्रशी शांतता पसरली. मी लगेच नजर खाली घातली. जणू त्या भावनेला स्वतःपासूनही लपवायची होती. "काय झालं विक्रम? आजकाल तू माझ्यापासून डोळे का चोरतोस?" त्यांनी फक्त हसून खोलीत गेलो. पण रात्री झोप येत नव्हती. पुढचे काही दिवस सामान्य गेले, पण कुटुंबात तणाव वाढत चालला होता. वडील आणि राजेश भाऊ यांच्यात अनेकदा भांडण होत. भाऊ म्हणायचे, "पैसे कमवणे सोपे नाहीये. तुम्ही जुनी विचारसरणी ठेवली आहे." वडील चिडून जात. आई गप्प राहून सगळं सांभाळत असे. निशा कॉलेजला जात, पण तिच्याही काही स्वतःच्या समस्या होत्या. तिचा बॉयफ्रेंड जो मला अजिबात आवडत नव्हता. एक संध्याकाळी दादीजींनी मला बोलावले. "बेटा, तुझी भाभी चांगली आहे ना? राजेशला सांभाळत आहे." मी हो म्हटले, पण दादीजींच्या डोळ्यात काहीतरी वेगळं सांगत होतं. घरात बायका जेव्हा एकट्या राहायला लागतात तेव्हा काळजी घ्यायची. त्यांच्या शब्दात दुप्पट अर्थ होता, किंवा कदाचित मीच जास्त विचार करत होतो. त्या रात्री पाऊस पुन्हा जोरदार पडू लागला. विजेचा पुरवठा बंद झाला. संपूर्ण घर अंधारात बुडाले. मी मोबाईलची टॉर्च घेऊन पाणी प्यायला खाली गेलो. स्वयंपाक घराजवळून जाताना मला हलक्या हलक्या सिसक्या ऐकू आल्या. उभी होती. त्यांचा दुपट्टा उतरला होता. आंसू पुसत होती. "भाभी, काय झालं?" मी धीरेने विचारले. त्या घाबरून गेल्या. मग माझ्या छातीवर डोके ठेवून रडू लागल्या. "विक्रम, तुझा भाऊ तो बाहेर दुसऱ्या एका बाईबरोबर आहे." मी लगेच त्यांचा खांदा धरून सांत्वन दिले. "भाभी, रडू नका. सगळं ठीक होईल. मी भाऊशी बोलतो. कुटुंबात असं काहीही होऊ नये." मी त्यांना पाणी पाजले आणि हळूहळू समजावले. त्या क्षणी मला जाणवले की कुटुंबात विश्वास आणि साथ किती गरजेची असते. दुसऱ्या दिवशी राजेश भाऊ टूरवर निघाले. घरात फक्त आम्ही 4 जण राहिलो. आई वडील वरच्या खोलीत, दादीजी आपल्या खोलीत, निशा कॉलेजला. आणि आम्ही दोघे, मी आणि प्रिया भाभी. संध्याकाळी त्यांनी मला चहा देताना सांगितले, "विक्रम, ऑफिसच्या ताणातून त्रासलेला दिसतोस." मी नकार देऊ शकलो नाही. त्यांनी मला बेडवर झोपवले, तेल घेतले. त्यांच्या बोटांनी माझ्या पाठीवर फिरायला लागल्या. हळूहळू दाब वाढत गेला. "कसं वाटतंय देवरजी?" "खूप छान." मी काहीसा कचरत म्हणालो. त्यांच्या हास्यात शरारत होती. "फक्त छान आणि काही नाही." मी पलटून त्यांना पाहिले. त्यांचे डोळे नम होते, पण ओठांवर मुस्कान होती, जी कधी-कधी शब्दांपेक्षा जास्त धोकादायक असते. त्या रात्री मी एक स्वप्न पाहिले. स्वप्न नव्हते, ते अर्धसत्य होते. दिवस बितत गेले. कुटुंबात आणखी ड्रामा सुरू झाला. निशाचा बॉयफ्रेंड घरी आला. वडिलांनी पाहिले. घरात तहलका माजला. "हे घर आहे की हॉटेल?" वडील चिल्लाले. आई रडली. भाभीने निशाला समजावले. "भाऊ, तू समजतोस ना, मी प्रेमात आहे." मी तिला दाटले, पण मनात विचार केला की मी तर स्वतः कोणत्या संकटात फसला आहे. कथेच्या भावना आणि नात्यांच्या गाढतेशी असे लिहिता येईल. प्रिया भाभी आता माझ्याशी आधीपेक्षा जास्त खुलून बोलायला लागली होती. कधी-कधी खांदा टेकवायची. घरातील वाढत्या तणाव आणि एकटेपणामुळे त्यांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी जमा झाल्या होत्या. अनेकदा रात्री छतावर बसून आम्ही दोघे चहा प्यायचो आणि उशिरापर्यंत, घरपरिणांपर्यंत चर्चा करायचो.
त्या बोलण्यांमध्ये एक अपनत्व होते, जणू कोणी आपल्या मनाचा बोज हलका करत असे. त्यांच्या बोलण्यात जणू 2 अर्थ दडलेले असायचे. मी बरंच काही समजत होतो, पण तरीही अनजान बनण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवशी ऑफिसवरून परत आलो तर पाहिले की भाभी खोलीत होत्या. दार थोडेसे उघडे राहिले होते. भाभी बेडरूममध्ये साडी बदलत होत्या. दार अर्धवट उघडे होते. हाती त्यांनी मला पाहिले पण ते बंद केले नाही. माझी नजर त्यांच्यावर पडली आणि मी काही क्षणांसाठी तिथेच रेंगाळलो. वाता पाहिले आणि मी लगेच नजर हटवली. "तुम्ही मला बघत आहात देवरजी?" त्यांनी म्हटले. मी पळालो नाही. फक्त बोललो, "भाभी हे चुकीचे आहे." "काय चुकीचे आहे?" "कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे." त्यांचा आवाज मला आकर्षित करत होता.